टोळी माझी टोळी. हे नक्की तर का गोळा झाले चला तर तुम्हाला पहिल्यापासून सांगतो. खरं तर आज अनुश्रीसाठी खूप मोठा दिवस होता. तिने तिच्या कष्टाने तिचं घर घेतलं होतं. त्याच्याच हाऊस वॉर्मिंग साठी सगळे गोळा झाले होते. अनुश्रीने आतापर्यंत जी काय मेहनत केली ती अनुश्री सुरेखा माने हे नाव फक्त घरावर बघण्यासाठी. 1 रूम किचन टू 14व्या फ्लोअरवर 2 BHK इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. आय प्राऊड ऑफ हर. अभिनंदन. खुशी देख रहे हो. तिकडे अनुश्रीच्या ऐकून आलं तरी खवळत होती. म्हणलं पहिलं त्यांना अभिनंदन करावं. खरं तर हा फेक व्हिडिओ आहे. मी मागाशीच येऊन सगळ्यांना अभिनंदन आणि गिफ्ट दिलं होतं. आज झालं की आज मस्त शांती. सगळे म्हणतात तू तुझ्या ब्लॉग मध्ये दिसतच नाही. मी म्हणलं आता दिसेल तुम्हाला. आणि मला तिथे सोन्याचं हारण दिसलं. आता हे तिच्या घरात दिसणार नाही हे तिला कुठं माहिती. थँक्यू. मस्त मस्त. तुम्ही कसे आहात? हो चालू आहे. आता पाहुणे वगैरे येतात. चालू आहे कार्यक्रम. खरं तर अनुश्री प्रभुद गोल्डन मॅनच्या पप्पांबरोबर बोलत आहे. त्यांना काही कारणास्तव येता नाही आलं. क्यू हिला डाला ना. तुम्हाला पण शॉक बसला ना तन्वीला बघून. मला तन्वीची ही गोष्ट आवडली की तिने बिग बॉसच्या गोष्टी बिग बॉस मध्येच ठेवल्या आणि तिच्या इन्व्हिटेशनवर तिच्या हाऊस वॉर्मिंग साठी आली. बिग बॉस मध्ये बिग बॉस जेवढे फेमस नाही झाले तेवढा एका व्हिडिओमुळे आमचा प्रसन्न भाऊ फेमस झाला. प्रसन्नला बिग बॉस मधले कंटेस्टंटच नाही स्वतः बिग बॉस पण येऊन बिठी मारून गेले. ह्यांची टोचाटोची आणि ते जाऊ द्या. आपलं माझा पण एक व्हिडिओ काढून घ्यावा म्हटलं. आता दोघे आहेत बरोबर. तर त्यानंतर रोशन दादा आणि राधा पाटील आल्या. अनुश्रीने डायरेक्ट त्यांना सिक्रेट रूम मध्ये पाठवून दिलं. त्यानंतर विशाल भाऊ आणि रुचिता आली. अनुश्रीला त्यांनी बाहेरच गिफ्ट दिलं होतं. एवढं मोठं गिफ्ट बघून मला असं वाटतं त्यात कळशीत कळशी असावी. जेवढे जण हाऊस वॉर्मिंगला आले ते प्रत्येकाचे व्लॉग्स पडणार आहेत. ते तुम्ही नक्की बघा. आणि रुचिता माझी खूप जुनी मैत्रीण आहे. ते तुम्हाला पुढे समजेल. आता ही सगळी फॅमिली तिची वाईची आहे. विशाल भाऊला ह्यूज रिस्पेक्ट आहे कारण बिग बॉसच्या घरात माझ्या बहिणीची त्यांनी खूप काळजी घेतली. सगळं फोटोशूट वगैरे उरकून आम्ही सगळे बाल्कनीत येऊन बसलो. आता मैफिल बसलीच आहे तर बिग बॉस मधले बिहाइंड द सीन्स पण ऐकूयात. प्रॅक्टिस केली म्हटलं बाथरूम मध्ये. आणि अजून एक डान्स होता मी आणि हात. आणि त्या डान्स मध्ये मुली होत्या जे आधीच सांगतोय ना तो. त्यामध्ये मुली होत्या तर चल ठीक आहे उन लोक सांभाळ. दुसरा डान्स मी आणि हात. बोल बाप रे आता काय तुम्हाला समजत सांग काय नाही कळणार ना जर तुला आपण काही ते जॅकेट घालूया पाण्यात उडी मारू बरोबर. हायलाइट हो गया हायलाइट. किसी ने सोचा ही नहीं. कोणी ना विचार केला की हे लोक पाणी डान्स करत कर जॅकेट डायरेक्ट ओके सॉरी धूम करून पाण्यात दोघे. स्लो मोशन में वो शॉट लगा. तू आता चाललाय मुंबईला. तू कुठे राहतो रे मुंबईला. आनंदनगर पोरबंदर. अच्छा आता तू मुंबईकर आहे. जालना से मुंबई. आता तू मुंबईकर झालाय. विशाल दादा तो नंबर पाहिजे. प्रभू अरे बचेरा नंबर भेजा है. सुबह सुबह खोल गया. तो तूने कैसे पहचाना प्रभू. तो नंबर सेव किया था ना गंदीज में था. 24 तासामध्ये त्यांनी काय काय दाखवायचं म्हणजे आणि काय काय मुद्दा माहीत कोण होतात ते त्याच्यामध्ये नाही घट होत. काय होतं ना तुम्ही 24 तास राहता. तुम्ही 23 तास काहीतरी करता आणि कुठला तरी एक माणूस आहे जो 23 तास काहीच नाही करत फक्त 1 तास काहीतरी करत. आणि मग एपिसोड बघताना असं वाटतं की तुमच्यासारखंच त्याला पण दाखवले. तर म्हणजे आम्ही 23 तास झक मारली ना. आम्ही पण झोपायचो होतो. आम्ही पण काय नाही 1 तास कारण 1 तास करून जर तेच दाखवणार आहे तर तेच केलं पाहिजे. काहीतरी वेगळं करा. काहीतरी वेगळं करा रोज. राखी बघ ना. एक्झाम्पल मी हे पण बोलतो आम्ही पण नाही आम्ही पण राखी समोर म्हणजे राखी आमचं गेम डिफरंट लेवलला आहे. पण राखी जे ऍड करते ना शोला ती सकाळी उठल्यापासून ती विचार करते की आज मी काय धंदा करणार. तू नाही जाणार राखी का सुबह उठेगी ना राखी. सुबह उठेगी वो सिर्फ सोचेगी की आज मैं कुछ नाही. त्याला आम्ही प्री वर्कआउट दिलं. काय तुम्ही काय घेता वर्कआउट हे घे प्रोटीन तुम्ही घेतलं नाही ते काय म्हणे दादा म्हणे तुम्ही घेऊन राहिलं तर काय घेऊन काय म्हणे म्हटले प्री वर्कआउट हे ना का होते झोपी उडती म्हणतो हा उडते मला माहिती म्हणते झोप उडते दिलं होती. एवढा लोक त्याच्यानंतर काय झालं ना एक रुचिता आणि 1 मिनिट जरा फिर जा. तूने प्री वर्कआउट लिया था सुना फिर क्या हुआ. हाच ड्रेस हाच आणि मला जी खास सुटली कानाला वगैरे. आणि विशाल मला आंघोळीवर आला. विशाल मला म्हणे तुझे किसने बोला की वर्कआउट लेने के लिए तूने मुझे पूछा. म्हणलं काय प्रत्येक गोष्ट तुला विचारतो तू ऍटिट्यूड मध्ये बोलल्या.
तो म्हणलं ठीक है बेटा, जब कुछ होगा ना फिर देखना. म्हणजे पूर्ण अंगाला खाज सुटते. मी या अनारकली 50 पुशअप्स मारले. इकडून तिकडून फिरतीये, पळतीये, सगळं करते. ती खास काय जात होती, इतकं विचित्र होतं. ते डॉक्टरला सांगितलं. डॉक्टर म्हणलं काय होतं? मी म्हणलं पूर्ण अंग खाजवतंय. डॉक्टर माझ्या तोंडात हसले. तो हसूला येईल दिलं होतं. अरे मी गेला म्हणजे तू घेतला तू म्हणे हे काय म्हणतो झोप राहिली म्हणे. तू काय घेणार म्हटलं फ्री वर्कआउट आहे, झोप झाली म्हणा. हो जाते म्हणे. आणि मी तिला असंच बोललो की प्रेमाकडे घ्यायचं तर घे. अरे मला वाटलं नंतर खरंच घेतलंय त्याला. आणि मी तर 20 वर्ष झाले. आता प्रभू पण चाललाय, तर आपण पण निघूया. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. फॉलो करून ठेवा.